हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 6 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.3 माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजेच काय? मनाला जे आपण एकाग्रता करतो किंवा मनाला आपण जे कंट्रोल करतो त्यालाच येथे माइंडफुलनेस असं म्हटलेलं आहे. चला तर येथे समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. वॉर्म अप देण्यात आलेला आहे पहा. When do you find people around you with this expression? तर येथे वेगवेगळे फेसेस येथे आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर या फेसेसचे जे पीपल्स आहेत तुमच्या आजूबाजूला कधी दिसून येतात, केव्हा दिसून येतात, असे येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर सांगू शकतो पहा. अँग्री, फ्युरियस फेसेस म्हणजेच काय? हे दोन जे फेसेस दिसून येत आहेत ते रागिष्ट दिसून येत आहेत. त्यांनाच येथे आपण अँग्री आणि फ्युरियस फेसेस असं म्हणू शकतो. When someone is having an argument, feeling frustrated or facing unfair situation. जेव्हा कोणासोबत वाद झालेला असेल किंवा कोणी फ्रस्ट्रेशनमध्ये असेल म्हणजेच काय चिंतेमध्ये असेल आणि कोणासोबत काहीतरी चुकीचं घडलं असेल, तर अशा वेळेस पीपलचे फेसेस कसे दिसून येणार आहेत? अँग्री आणि फ्युरियस फेसेस दिसून येणार आहेत. तर पुढचे दोन जे फेसेस आहेत आपल्याला स्ट्रेसमध्ये दिसून येत आहेत पहा. स्ट्रेस्ड, अँशियस फेसेस म्हणजेच काय? स्ट्रेसमध्ये किंवा चिंतेत असलेले फेस आपल्याला कधी दिसून येणार आहे? ड्युरिंग एक्झाम, मीटिंग टाईट डेडलाईन्स ऑर वेन स्टक इन अ ट्रॅफिक. ट्रॅफिकमध्ये अडकलात किंवा एक्झाम्स असेल किंवा कुठल्या तरी मीटिंगला तुम्ही पोहोचला नाहीये टाईममध्ये, तर यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर हे रिॲक्शन दिसून येईल किंवा फिलिंग्स दिसून येईल. आणि पुढचे जे दोन येथे आपल्याला एक्सप्रेशन दिसून येत आहे तर ते कधी दिसून येणार? मिस्चिव्हस, ग्रम्पी, कर्सिंग फेसेस आपल्याला कधी दिसून येणार आहे पहा. व्हेन समवन इज अनॉयड बाय द डिसरप्शन और व्हेन चिल्ड्रन्स आर प्लॅनिंग अ प्रँक. खोडकर वृत्ती ही कधी दिसून येणार आहे? जेव्हा लहान मुले कोणासोबत तरी प्रँक करत असतील, कोणाचं अनादर करत असतील, तर हे फेसेस आपल्याला तेथे दिसून येणार आहे. चला तर येथे लेसन समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणलेलं आहे पहा. खाली आपल्याला आर्टिकल लिहून दिलेला आहे, तर आर्टिकलला आपण समजून घेऊया. रीड द आर्टिकल. तर काय म्हणलेलं आहे पहा. माइंडफुलनेस एक खूप इम्पॉर्टंट टूल आहे. म्हणजेच काय? खूपच महत्वाचं साधन आहे, जे आपल्याला डेली लाईफमध्ये चॅलेंजेसला हँडल करायला काय करते? हेल्प करते किंवा मदत करते. जेव्हा आपण आपले अटेन्शन आपल्या प्रेझेंट मुमेंटवर ठेवतो, तेव्हा आपला जो काही स्ट्रेस असतो किंवा जे काही डिफिकल्ट इमोशन्स असतात, ते आपण अगदी क्लामपणे म्हणजेच काय शांतपणे आणि पूर्ण थॉटफुल म्हणजेच काय विचारपूर्वक पद्धतीने आपण त्याला काय करतो? हँडल करायचा इथे प्रयत्न करतो. माइंडफुलनेसचा सर्वात महत्वाचा बेनिफिट म्हणजे काय? बेनिफिट म्हणजेच काय? फायदा. सगळ्यात मेन मुख्य फायदा म्हणजेच काय? यामुळे जो आपला स्ट्रेस असणार आहे म्हणजेच काय ताण जो असणार आहे किंवा जी एन्झायटी असणार आहे, एन्झायटी म्हणजेच काय चिंता, ती काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. चिंता आणि जी ताण आहे आपली ते काय होणार आहे? कमी होणार आहे. आजच्या फास्ट पेस वर्ल्डमध्ये म्हणजेच काय धावपळीच्या जगात जे पीपल्स असतात, जे लोक असतात नेहमी फ्युचर बद्दलच विचार करत असतात. म्हणजेच प्रेझेंट मोमेंटचा ते विचारच करत नाही. फक्त भविष्याची त्यांना चिंता लागलेली असते. माइंडफुलनेसचं प्रॅक्टिस केल्यामुळे येथे आपल्याला काय होईल? आपण कशावर फोकस करू? तर आपण येथे प्रेझेंटवर फोकस करू आणि हे जे चिंतेची जी सायकल आहे, हे जे स्ट्रेसचा जो सायकल आहे, तो काय होईल? ब्रेक होईल आणि येथे आपल्याला प्रेझेंटमध्ये जगण्यास मदत होईल. आपला जो ब्रीद आहे, ब्रीद म्हणजेच काय श्वास, आपली जी बॉडी आहे, बॉडी म्हणजेच काय शरीर आणि आपला जो सराउंडिंग आहे, सराउंडिंग म्हणजेच काय आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण काय करू शकतो? अटेन्शन देऊ शकतो, लक्षपणे पाहू शकतो. आणि जर आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला शिकू, तर आपलं जो मन असणार आहे, काय असणार आहे? मनाची शांतता आणि मनाला इथे क्लिअॅरिटी म्हणजेच काय स्पष्टता कळू शकते आणि ते आपण वाढवू सुद्धा शकतो. वी कॅन डेव्हलप. डेव्हलप म्हणजेच काय? आपण येथे क्लाम अँड क्लॅरिटी वाढवू शकतो. माइंडफुलनेसमुळे आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा इम्प्रूव्ह होते.
एवढंच नाही, तर याचे अनेक फिजिकल बेनिफिट्स म्हणजेच काय, अनेक फिजिकल येथे आपल्याला फायदे आहेत, शारीरिक आरोग्याचे फायदे आहेत. रिसर्च म्हणजेच काय, संशोधन आपल्याला काय सांगते, मेडिटेशन आणि योगा यासारख्या गोष्टी केल्यामुळे आपला जो ब्लड प्रेशर आहे, तो कमी होतो आणि आपली जी इम्युन सिस्टम आहे म्हणजेच काय, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा काय होते इथे, इम्प्रूव्ह होते. आणि आपले जे क्रोनिक पेन्स आहेत म्हणजेच काय, जुनाट आजार म्हणजेच काय, जुने जे आजार आहेत ते काय होतील, कमी व्हायला स्टार्ट होतील, डिक्रीज होत जातील. यामुळे आपल्याला बेटर स्लीप मिळते. यामुळे आपल्याला येथे बेटर स्लीप मिळते. बेटर स्लीप म्हणजेच काय, चांगली झोप मिळते आणि जी आपल्याला ओव्हरऑल म्हणजेच काय, आपल्या फुल बॉडीला ती झोप कशी असते, इम्पॉर्टंट असते आणि ओव्हरऑल फिजिकल आणि मेंटल हेल्थ इथं आपल्याला काय असतं, खूपच इम्पॉर्टंट असतं. तर मग आपण आपल्या डेली लाईफमध्ये रोजच्या आयुष्यात माइंडफुलनेस कसे इन्क्लूड करू शकतो, म्हणजेच काय, त्याला कसं इन्व्हॉल्व करू शकतो, त्याच्यासाठी येथे एक मार्ग दिलेला आहे. तर तो मार्ग कोणता आहे, मेडिटेशनचा आहे किंवा योगाचा आहे. मेडिटेशन किंवा योगानं आपण आपल्या जीवनाला काय करू शकतो, माइंडफुलनेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आपल्यासाठी येथे आपल्याला काय करायचं आहे, काही काळ बाजूला काढून ठेवायचं आहे. म्हणजेच काय, योगा करण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी येथे काही वेळ आपल्याला सेट करून ठेवायचा आहे, स्वतःसाठी काढून ठेवायचा आहे. आपण वॉकिंग म्हणजेच काय, चालताना, ईटिंग म्हणजेच काय, जेवताना आणि अगदी वॉशिंग डिशेस म्हणजेच काय, भांडी घासताना देखील माइंडफुलनेसचा प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजेच काय, आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. कधी करू शकतो, चालताना सुद्धा, खाताना सुद्धा आणि भांडी घासत असताना सुद्धा. माइंडफुलनेसची एक सिंपल एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज म्हणजेच काय, एक व्यायाम आहे आणि ते म्हणजेच काय आहे, 3 मिनिट ब्रीथिंग स्पेस. त्याला काय म्हणतात, 3 मिनिट ब्रीथिंग स्पेस हा त्याचा एक्सरसाइज आहे किंवा व्यायाम आहे. तर याला ट्राय करण्यासाठी एकदम कम्फर्टेबली म्हणजेच काय, आरामात बसा आणि तुमचे डोळे काय करा, क्लोज करा. म्हणजेच काय, डोळे बंद करा आणि तुमच्या ब्रीदिंगवर काय करा, फोकस करा आणि तुमच्या बॉडीमध्ये एअर म्हणजेच काय, हवा कशी आत जातीये आणि कशी बाहेर येतीये, याला काय करा, नोटीस करा. याला काय करा, कॉन्सन्ट्रेट करून पहा. जर तुमचे माइंड वॉन्डर होऊ लागले, वॉन्डर म्हणजेच काय, भरकटू लागले, एका जागी स्थिर होईना, लक्ष कॉन्सन्ट्रेट होईना, तर त्याला हळूच जेंटली म्हणजेच काय, पुन्हा त्याला काय करा, श्वासावर परत आणा. मनाला कुठं आणायचं आहे आपल्याला, श्वासावर आणायचं आहे आणि काही मिनिटानंतर ना म्हणजेच काय, आफ्टर अ फ्यू मिनिट्स इथं तुम्ही पुन्हा तुमचे डोळे उघडा आणि आपल्या सराउंडिंग बद्दल म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्या गोष्टीबद्दल तुम्ही काय व्हा, अवेअर व्हा. म्हणजेच काय, जागरूक व्हा. हा झाला फर्स्ट एक्सरसाइज. तर सेकंड अजून एक एक्सरसाइज इथं दिलेला आहे, त्याला अनदर प्रॅक्टिस एक्सरसाइज म्हणलेलं आहे. त्याचं नाव आहे सेन्सरी अवेअरनेस. त्याला काय म्हणलेलं आहे, सेन्सरी अवेअरनेस. म्हणजेच यामध्ये काय होणार आहे पहा, आपल्या आजूबाजूचे जे काही साइट्स आहेत म्हणजेच काय, दिसणाऱ्या गोष्टी कशाने आपण त्यांना अटेन्शन देतो, म्हणजेच काय, साऊंड, स्मेल, टेस्ट आणि सेन्सेशन याच्यावर आपण, साऊंड हे आपण कानाने ऐकतो, स्मेल नाकानं करतो, टेस्ट आपल्या टंगनं करतो आणि सेन्सेशन आपल्या स्किननं होतं. या सगळ्या गोष्टी अटेन्शनसाठी आपण सेन्सरी ऑर्गनचा येथे वापर करतो. तर तुम्ही यांचा वापर करून येथे तुम्ही अटेन्शन देऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी करू शकणार आहात, वॉकिंग करत असताना, कुकिंग करत असताना आणि अगदी तुम्ही ट्रॅफिकमध्ये शांतपणे जरी बसले असतानाही हे तुम्ही सेन्सरी अवेअरनेस काय करू शकता, ट्राय करू शकता. तर काय म्हणलेलं आहे, रिमेंबर म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, माइंडफुलनेस हे एक स्किल आहे. काय आहे, प्रकारचं काय आहे, स्किल आहे आणि ते शिकायला थोडासा काय लागतो, इथे टाइम लागतो, थोडासा वेळ लागतो. सुरुवातीला तुमचे माइंड वॉन्डर झाले तरी चालेल, ते ओके आहे. कारण स्टार्टिंगलाच तुमचं माइंड जे आहे ते कॉन्सन्ट्रेट होणार नाही. कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी थोडंसं तुमचं माइंड स्टार्टिंगला काय होईल, इकडे तिकडे फिरेल, एका जागी शांत बसणार नाही, विचलित होईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे म्हणजेच काय,
स्वतःशी जे पेशन्स आहेत, पेशन्स म्हणजेच काय संयम, स्वतःचा जो संयम आहे आणि स्वतःचा जो काइंडनेस आहे, काइंडनेस म्हणजेच काय दयाळू जी वृत्ती आहे त्याला स्वतःमध्ये ठेवा. पेशन्स घ्या, दयाळू वृत्ती ठेवा आणि आपल्या मनाला काय करा इथे शांत करा आणि रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे माइंडफुलनेस हा काय होईल, एक स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला काय होईल, आपल्या लाईफमध्ये हेल्प होईल आणि आपल्याला आपल्या लाईफला इम्प्रूव्ह करण्यासाठी येथे एक पॉवरफुल टूल तो मिळू शकतो किंवा बनवू शकतो. तर अशा प्रकारे येथे आपण लेसन एक्सप्लेन करू शकतो. तर वर्ड बास्केट देण्यात आलेला आहे. चला तर मीनिंगचा एक्सप्लेनेशन येथे समजून घेऊया. माइंडफुलनेस येथे देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय? पेइंग फुल अटेन्शन टू द प्रेझेंट मोमेंट. म्हणजेच काय? सध्याच्या क्षणावर, प्रेझेंट मोमेंटवर काय करायचं आहे? आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यालाच माइंडफुलनेस असं म्हटलेलं आहे. सेकंड वन आहे थॉटफुल. म्हणजेच काय? थिंकिंग केअरफुली बिफोर ॲक्टिंग. कोणतंही ॲक्शन करण्यापूर्वी, कुठल्याही गोष्टी करण्यापूर्वी केअरफुली आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. त्यालाच येथे थॉटफुल असं म्हटलेलं आहे. एन्झायटी. एन्झायटी म्हणजेच काय? अ फीलिंग ऑफ वरी ऑर फिअर. म्हणजेच काय? मनात कुठल्यातरी गोष्टीची काळजी असणे किंवा चिंता असणे किंवा भीती असणे. त्यालाच एन्झायटी असं म्हटलेलं आहे. फास्ट पेस्ड. फास्ट पेस्ड म्हणजेच काय? हॅपनिंग व्हेरी क्विकली. म्हणजेच काय? काही गोष्टी अशा खूपच फास्ट घडतात, न कळतच घडतात. त्यांनाच काय म्हटलेलं आहे? फास्ट पेस्ड असं म्हटलेलं आहे. अँड लास्ट वन आहे वॉन्डर. वॉन्डर म्हणजेच काय? तर टू मूव्ह अवे विदाउट पर्पज ऑर टू लूज फोकस. म्हणजेच काय? विनाकारण इकडे तिकडे भटकणे किंवा आपला फोकस गमवून मनाला इकडे तिकडे भरकवटवणे. त्यालाच येथे वॉन्डर असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला लेसन रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. रीड, फाइंड अँड कम्प्लीट म्हटलेलं आहे. माइंडफुलनेस प्रॅक्टिसाइज मेन्शन इन द आर्टिकल. तर माइंडफुलनेस हे जर प्रॅक्टिस करायचं असेल तर कोणत्या दोन गोष्टी येथे कराव्या लागतील? तर काय करावं लागतील? एक तर मेडिटेशन करावं लागेल, नाहीतर काय करावं लागेल? योगा करावं लागेल. थर्ड वन देण्यात आलेला आहे. डिस्कस इन पेअर्स अँड राईट डाऊन द ॲक्टिव्हिटीज ऑफ द माइंडफुलनेस इंटिग्रेटेड इनटू अवर डेली लाईफ. तर डेली लाईफमधल्या ॲक्टिव्हिटी करत असताना माइंडफुलनेसचा वापर म्हणजेच काय? माइंडफुलनेसचं प्रॅक्टिस आपण कुठे कुठे करू शकतो असे ते सांगण्यात आलेलं आहे. तर कुठे कुठे करू शकतो पहा. वॉकिंग करत असताना सुद्धा करू शकतो. सिटिंग इन अ ट्रॅफिक, ट्रॅफिकमध्ये बसला असाल तरी करू शकतो. सेन्सरी अवेअरनेस, आजूबाजूला सेन्सरी म्हणजेच काय? आजूबाजूला काय चालू आहे सराउंडिंगला, तर या सेन्सरी अवेअरनेस सुद्धा आपण माइंडफुलनेस हा प्रॅक्टिस करू शकतो. 3 मिनिट्स ब्रीदिंग स्पेस याचं प्रॅक्टिस करू शकतो, एक्सरसाइज आहे. वॉशिंग डिशेस करत असताना सुद्धा करू शकतो आणि ईटिंग करताना सुद्धा आपण इथे करू शकतो. फोर्थ वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. कंप्लीट द वर्ड चेन बाय द युजिंग वर्ब. वर्बचा वापर करून येथे आपल्याला काय करायचं आहे? चेन कंप्लीट करायचं आहे. वर्ब म्हणजेच काय? तर ऍक्शन वर्ड्स. वर्ब म्हणजेच काय? ऍक्शन वर्ड्स. त्यालाच येथे आपण क्रियापद असे सुद्धा म्हणतो. टॉक, टॉक म्हणजेच काय? बोलणे. तर लास्ट जो लेटर आहे टॉक मधला तो काय आहे? के आहे. के पासून येथे आपल्याला एक वर्ब लिहायचा आहे, जसं की नो. नो मधला लास्ट जो आला डब्ल्यू, डब्ल्यू वरून आला राईट. हे सगळे काय आहेत? वर्ब आहेत. वर्बला सोडून दुसरे कुठले येथे वर्ड्स लिहायचे नाहीयेत. तर नो, राईट, एंड आणि डू. पहा लास्टचा जो लेटर आहे त्याच रिलेटेड येथे आपल्याला काय करायचं आहे? वर्ब लिहायचा आहे. एंडचा आला डी, तर डी वरून झाला डू. त्याच प्रकारे हेल्प मध्ये आला प्ले, यॉन, नोटीस अँड एन्जॉय. इन्क्लूड मध्ये आला ईट, टेक, एक्सप्लेन, नेव्हिगेट. अँड लास्ट वन आहे रिड्यूस. तर रिड्यूस वरून आला एक्झामिन, एंड, डिवाइड अँड एन्जॉय. तर अशा प्रकारे येथे आपण वर्ड चेन वर्बचा वापर करून कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. रीड अँड लिस्ट आउट द बेनिफिट्स ऑफ द माइंडफुलनेस फ्रॉम द आर्टिकल. तर
माइंडफुलनेसचा आर्टिकल रीड करा आणि त्याच्यातले जे काही फायदे आहेत ते फायदे इथे लिस्ट आउट करा असं म्हटलेलं आहे. चला तर लिहून घेऊया. तर फर्स्ट वन काय होईल? माइंडफुलनेसचा प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे? काय बेनिफिट होणार आहे? तर रिड्यूस स्ट्रेस अँड एन्झायटी. आपली चिंता, आपली भीती काय होणार आहे? स्ट्रेस काय होणार आहे? कमी होणार आहे. तर सेकंड वन आहे इम्प्रूव्हज फोकस, कॉन्सन्ट्रेशन अँड इम्युनिटी. आणि थर्ड वन आहे लोअर ब्लड प्रेशर, डिक्रीजेस क्रोनिक पेन अँड हेल्प स्लीप बेटर. असे वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला माइंडफुलनेस या एक्सरसाइजमुळे होणार आहे. सिक्स्थ वन क्वेश्चन आहे डेव्हलप अ क्वेश्चनियर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन अवर डेली लाईफ. तर इम्पॉर्टन्स ऑफ योगा या रिलेटेड येथे काय करा म्हटलेलं आहे? क्वेश्चन्स तयार करा म्हटलेलं आहेत. आपल्या डेली लाईफमध्ये याचं किती इम्पॉर्टन्स आहे इथे आपल्याला इन्फॉर्मेशन वरून कलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स येथे आपण योगावर क्रिएट करू शकतो. पहा, हाऊ ऑफ्टन डू यू प्रॅक्टिस योगा इन अ वीक. तर आठवड्यातून तुम्ही योगा किती वेळा करता? व्हॉट फिजिकल चेंजेस हॅव यू नोटीस सीन यू स्टार्टेड प्रॅक्टिसिंग योगा. जेव्हापासून तुम्ही योगा प्रॅक्टिस करत आहात तर तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये काही चेंजेस आलेले आहेत का? ते तुम्ही नोटीस केलेले आहेत का? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. डू यू फील मोर मेंटली काम अँड फोकस्ड आफ्टर योगा सेशन. योगा सेशन संपल्यानंतर तुम्ही खूपच शांत आणि फोकस झालेला असाल असं तुम्हाला फील होतंय का? असे ते क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. आणि लास्ट वन आहे वुड यू रिकमेंडेड इंटिग्रेटिंग योगा इंटू स्कूल और वर्क रुटीन्स. तर तुम्ही येथे शाळेमध्ये किंवा तुमच्या कामावर येथे योगा कंटिन्यू करण्यासाठी इथं शिफारस करणार का? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर सेवन्थ वन ऍक्टिव्हिटी इथे दिलेली आहे. यू वॉन्ट टू जॉईन द योगा क्लासेस इन युअर एरिया. फिल द ऍप्लिकेशन फॉर्म टू जॉईन द योगा क्लास. तर तुम्हाला तुमच्या एरियामधल्या योगा क्लासला काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला येथे ऍप्लिकेशन काय करायचं आहे? ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. कशासाठी? योगा क्लास जॉईन करण्यासाठी. चला तर कसं फिल करायचं आहे ते आपण पाहून घेऊया. कोणासाठी आहे हा? तर कोणासाठी आहे हा ऍप्लिकेशन फॉर्म? तर चिल्ड्रनसाठी आहे. योगा क्लास ऍप्लिकेशन फॉर्म. नेम ऑफ द स्टुडंट. तर स्टुडंटचं नाव लिहून घेऊया. राहुल शर्मा. जेंडर आहे मेल. एज आहे 11 इयर्स. ग्रेड आहे 6. स्कूल नेम आहे ABC पब्लिक स्कूल. होम ॲड्रेस आहे 123 सनशाईन अपार्टमेंट, पुणे. पेरेंट्स किंवा गार्डियनचं नेम सांगा म्हटलेलं आहे. तर मिस्टर अमित शर्मा हे पेरेंट्स नेम झालेलं आहे. तर कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हटलेला आहे. पेरेंट्सचा इथं फोन नंबर द्या म्हटलेला आहे, मोबाईल नंबर. तर इथे अशा प्रकारे देऊ शकतो. इमर्जन्सी कॉल नंबर आणि कुठल्या बॅचला तुम्हाला काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे. हे सुद्धा इथे लिहायचं आहे. तर तुम्ही काय सांगू शकता इथे? मॉर्निंग बॅच सांगू शकता. चला तर येथे आपल्याला चार्ट दिलेला आहे. ते चार्ट आपण काय करूया? डिस्कस करूया. काय म्हटलेलं आहे? टाइप्स ऑफ नाउन म्हटलेले आहे. नाउन म्हणजे काय? तर कुठल्या तरी एका ऑब्जेक्टला, ऑब्जेक्ट म्हणजेच काय? वस्तूला किंवा प्लेसला. प्लेस म्हणजेच काय? ठिकाणाला काय असते? त्यांचं नाव असतं. काय असतं? त्यांना नेम असतं. त्याच नामाला किंवा त्याच नावाला येथे आपण नाउन असे म्हणतो. तर या नाउनचे डिफरंट टाइप्स आहेत ते समजून घेण्याचे इथे प्रयत्न करून घेऊया. सगळ्यात पहिला आला कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजेच काय? ज्याला आपण सर्रास वापरतो, म्हणजेच काय? जनरली वापरतो. स्पेसिफिक पर्सनसाठी, त्याच व्यक्तीसाठी वापरलं असं नसतं किंवा त्याच प्लेससाठी वापरलेलं नसतं किंवा त्याच थिंगसाठी वापरलेलं नसतं. असे वेगवेगळे तेथे वस्तू असू शकतात. जसं की डॉग. डॉग म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? वेगवेगळे प्रकारचे डॉग येऊ शकतील. एकच डॉग येणार आहे का? तर नाही. सिटी, वेगवेगळे सिटी आहेत. बुक्स, बुक वेगवेगळे आहेत. आणि कम्प्युटर, कम्प्युटर सुद्धा काय आहे? वेगवेगळे आहेत. तर कॉमन नाउन
हे कशासाठी यूज करतात? जनरल रेफरन्ससाठी यूज करतात. कशासाठी? जनरल रेफरन्ससाठी. जसं की स्कूल, मदर और गर्ल ज्यांना फक्त आपण काय करू शकतो? रेफरन्ससाठी वापरू शकतो. त्यांनाच येथे काय म्हटलेलं आहे? कॉमन नाउन म्हटलेलं आहे. तर सेकंड वन आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजेच काय? एका स्पेसिफिक पर्सनसाठी, त्याच व्यक्तीसाठी किंवा त्याच पर्सनसाठी त्याचं नाव घेतलेलं आहे. युनिक पर्सनसाठी, त्याच ठिकाणासाठी किंवा त्याच प्लेससाठी किंवा त्याच वस्तूचं येथे नाव घेतलेलं आहे. आणि त्याचं जे नाव नसणार आहे, तो कंपल्सरी कसा असणार आहे? कॅपिटलमध्ये असणार आहे. काय असणार आहे? कॅपिटल. कॉमन नाउन हा कॅपिटलमध्ये नसणार आहे पहा. इथे तुम्ही डॉग, सिटी, बुक, कॉम्प्युटर पाहता तर सगळे स्मॉल लेटरमध्ये आहेत. पण जो प्रॉपर नाउन असणार आहे, तो कंपल्सरी कशात असणार आहे? कॅपिटलाइज्ड असणार आहे. जसं की जॉन. तर जॉन हा एका मुलाचं नाव आहे आणि तो स्पेसिफिक पर्सनचं नाव आहे आणि त्याचं फर्स्ट लेटर काय झालेलं आहे? कॅपिटल आलेलं आहे. त्याच प्रकारे पॅरिस हा काय आहे? एका सिटीचं नाव आहे. काय आहे? सिटीचं नाव आहे. तर त्याचं फर्स्ट लेटर इथे काय झालेलं आहे? कॅपिटलाइज झालेलं आहे. दॅट आफ्टर थर्ड वन नाउन आहे कलेक्टिव्ह नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजेच काय? जे नावं कशात येतात? जे नाउन्स कशात येतात? ग्रुपमध्ये येतात. कशात येतात? ग्रुपमध्ये येतात. त्याच ग्रुपला येथे आपण कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हटलेलं आहे. जसं की रेफर्स टू ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ ॲनिमल, ग्रुप ऑफ थिंग्स. कसं? तर ग्रुप ऑफ पीपल कशात असू शकतील? टीममध्ये असू शकतील, फॅमिलीमध्ये असू शकतील. ॲनिमल्सच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? घोळका म्हणतो किंवा हर्ड म्हणतो. पक्ष्यांच्या थव्याला येथे फ्लोक म्हणतो आणि काही वस्तू किंवा काही थिंक ग्रुपमध्ये असेल तर याला बंच ऑफ बुक्स म्हणतो आणि कलेक्शन ऑफ सारीज वगैरे म्हणजेच काय? काही गोष्टी ग्रुपमध्ये असल्या तर त्यांना आपण कलेक्टिव्ह नाउन्स देतो. त्याला तर यालाच येथे आपण कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजेच काय? ज्यांना आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, ज्याला आपण टच करू शकत नाही, तर फक्त आपण काय करू शकतो? फील करू शकतो. काय करू शकतो? क्वालिटीजला पाहू शकतो किंवा फील करू शकतो. अशाच नाउनला आपण इथे काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. पहा, हॅपी म्हणजेच काय? आनंदी. आनंदीला टच करू शकतो का? हॅपीला आपण टच करू शकतो का? पाहू शकतो का? नाही. पण हॅपीनेस आपण काय करू शकतो? फील करू शकतो. त्याचप्रमाणे लव्ह म्हणजेच काय? प्रेम. प्रेम आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, पण काय करू शकतो? फील करू शकतो. त्याचप्रमाणे करेज आणि जस्टिस हे सगळे काय आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. अँड लास्ट वन आहे मटेरियल नाउन दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मटेरियल. तर या मटेरियलचा किंवा या वस्तूंचा वापर करून आपण काय करतो? वस्तू तयार करतो. दुसरे काय करतो? वस्तू तयार करतो. जसं की कॉटन पासून आपण काय तयार केलो? क्लॉथ तयार केलो. आयर्न पासून आपण काय तयार केलो? वेगवेगळे थिंग्स जस्ट लाइक अ बेड और व्हेइकल्स हे सगळ्या गोष्टी तयार केलो ना? कच्च्या पदार्थांना म्हणजेच काय? जे रॉ मटेरियल्स असतात त्या मटेरियल्सला येथे मटेरियल नाउन असे म्हणतात. तर अशा प्रकारे येथे आपण टाइप्स ऑफ नाउन्स काय करू शकतो? एक्सप्लेन करू शकतो. तर त्या रिलेटेड येथे आपल्याला क्वेश्चन देण्यात आलेला आहे. पहा, सॉर्ट द नाउन्स इंटू द करेक्ट बॉक्सेस गिव्हन बिलो. तर खाली आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत नाउन्स, त्यांना सॉर्ट आउट करायचं आहेत आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये बसवायचं आहे. जसं की कॉमन नाउन मध्ये आला सिटी, पेन, रबर, डे. तर प्रॉपर नाउन मध्ये आला कोलकाता, गंगा, मंडे. तर कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये आला ज्युरी, क्लास, टीम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये आला ब्रेव्हरी, पीस, लव्ह आणि मटेरियल नाउन मध्ये आला गोल्ड अँड सिल्वर. तर अशा प्रकारे यांचं क्लासिफाय आपण करू शकतो. 9th वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. लिसन केअरफुली टू ऑनलाईन टॉक्स ऑन योगा अँड प्रेझेंट द मेन पॉइंट्स इन द क्लास. तर योगाचे ऑनलाईन जे टॉक्स असतात, जे काही YouTube व्हिडिओज वगैरे जे काही ऑनलाईन गोष्टी सांगितलेल्या जातात,
ते काय करा, ऐका म्हणलेलं आहे, केअरफुली ऐका म्हणलेलं आहे आणि त्यांचे जे मेन पॉइंट्स आहेत, ते क्लासमध्ये काय करा म्हटलेलं आहे, प्रेझेंट करा म्हटलेलं आहे. आणि 10th वन इथे काय म्हटलेलं आहे, क्रिएट अ चार्ट अँड पोस्टर शोइंग डिफरंट योगासनास. तर योगासनचे चार्ट तिथे तयार करायचं आहे आणि तिथं दाखवायचं आहे. दॅट आफ्टर येथे आपल्याला पंक्च्युएशन मार्क दिलेले आहेत पहा. पंक्च्युएशन मार्क म्हणजेच काय, सेंटेन्समध्ये आपण लिहित असताना कॉमाचा वापर करतो, फुल स्टॉपचा वापर करतो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करतो, डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करतो, क्वेश्चन मार्कचा वापर करतो. या सगळ्यांनाच येथे पंक्च्युएट मार्क म्हटलेलं आहे. जसं की याला म्हणतात फुल स्टॉप, याला म्हणतात कॉमा, याला म्हणतात क्वेश्चन मार्क, याला म्हणतात एक्सक्लामेशन मार्क, याला म्हणतात सिंगल कोटेशन मार्क किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सुद्धा म्हणतात आणि याला डबल कोटेशन मार्क असे म्हणतात. तर याच पंक्च्युएशन मार्कचा वापर करून येथे आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर त्यांना इथे आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएट करायचं आहे. जसं की फर्स्ट वन आहे, हाऊ कॅन वी इन्क्लूड माइंडफुलनेस इन अवर डेली लाईफ. तर अशा प्रकारे इथे आपण त्याला पंक्च्युएट करू शकतो पहा. तर लास्ट फर्स्ट वन इथे आपल्याला हाऊ आलेला आहे, तर हाऊ हा क्वेश्चनशी रिलेटेड आहे, तर लास्टला काय येईल, क्वेश्चन मार्क येईल. सेकंड वन आहे, रिमेंबर माइंडफुलनेस इज अ स्किल दॅट टेक्स टाइम टू लर्न. तर याला पंक्च्युएट करायचं आहे. रिमेंबर नंतर ना काय येईल, कॉमा येईल आणि लास्टला काय येईल, फुल स्टॉप येईल. अँड थर्ड वन आहे, अ सिम्पल माइंडफुल एक्सरसाइज इज अ 3 मिनिट ब्रीदिंग स्पेस. तर येथे या सेंटेन्समध्ये पंक्च्युएट कुठे येईल पहा, तर येथे सिंगल कोटेशन मार्क येईल आणि लास्टला काय येईल, फुल स्टॉप येईल. तर अशा प्रकारे इथे पंक्च्युएशन मार्क्स आपण काय करू शकतो, देऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.3 माइंडफुलनेस हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.